आपला जन्म याच आई वडिलांच्या पोटी का झाला? आपल्याला स्त्री किंवा पुरुष हा जन्म का मिळाला असेल? आपले जे भाऊ बहीण आहेत, मित्र मैत्रीण आहेत, आपले जे दुश्मन आहेत, हेच आपल्याला या जन्मात का मिळाले असतील? आणि आपण इतकं प्रामाणिक वागत असून देखील आपल्याच वाट्याला का दुःख येत असेल? या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कर्माचा कायदा म्हणजे काय आणि कर्माचा कायदा किती अटळ आहे ना, याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊया. कर्माची गती किती गहन आहे हे सांगताना श्रीकृष्णाचे मित्र भक्त सुदामा म्हणतात की कर्माची गती खरोखर अति गहन. आम्ही दोघेही एकाच गुरुचे शिष्य, पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती, माझ्या घरात खायला नाही माती. कर्माची गती खरोखर अति गहन आहे. आता आपण पहा की आपले जीवनच किती गुंतागुंतीचे आहे. आपण आपल्या आसपास पाहिलं तर आपल्याला दिसेल की एक माणूस सुखी तर एक माणूस दुःखी. असे का? आणि आपल्याला आश्चर्य तेव्हा वाटतं की जेव्हा आपण पाहतो की जे लोक लांडालाबाडा करतात, चोरी करतात, 2 नंबर धंदे करतात, हेच लोक सुखी जीवन जगताना दिसतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा, गाडी, बंगले असतात, पण जे लोक आपलं जीवन प्रामाणिकपणे व्यतीत करत असतात तेच लोक आपल्याला दुःखी जीवन जगताना दिसतात. जगात जेव्हा आपण असा विरोधाभास पाहतो ना, तेव्हा आपली या परमेश्वरावरची श्रद्धा डळमळायला लागते. आपल्याला असं वाटू लागतं की या ईश्वरी राज्यात काय न्यायनीती आहे की नाही, की सर्वत्र अंधारच आहे. पण खरी वस्तुस्थिती अशी नाही आहे. ईश्वराच्या राज्यात ना अंधार आहे ना अन्याय आहे. मग हे सगळं असं का घडतं? आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला कर्म म्हणजे काय आणि कर्माचे फळ कशा पद्धतीनं काम करतं हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. आता आपण पाहूयात कर्माचा कायदा म्हणजे काय. आता तुम्ही पाहिलात तर राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यात काही वेगवेगळे नियम केलेले असतात. जसे की पोलीस खात्याचे काही वेगळे नियम आहेत, तसेच PWD खात्याचे काही वेगळे नियम आहेत, शाळा, बँक, कॉलेज यांचे काही वेगळे नियम आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट हे आपापल्या नियमानुसार चालत असते. याचप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडांचे संचलन देखील व्यवस्थित चालण्यासाठी, म्हणजेच बघा, सूर्य वेळेवरती उगवतो, वेळेवरतीच मावळतो. पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे यांची एक ठराविक गती ठरलेली असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू योग्य वेळी येतात व योग्य वेळी जातात. या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत. या नियमांनाच कर्माचा कायदा असे म्हणतात. आता आपण पाहूयात की कर्माचा सिद्धांत किती अटळ आहे. गोस्वामी तुलसीदास रामायणात सांगतात की कर्मप्रधान विश्व करी राखा, जो कसं करी व तसं फल चाका. म्हणजेच काय, हे संपूर्ण जे विश्व आहे ना, हे कर्म कायद्याच्या आधारावरती व्यवस्थित चालते आहे. त्यामध्ये कोठेही घोटाळा होत नाही. या कर्म कायद्याच एक खास वैशिष्ट्य आहे. जगातील मानवनिर्मित कायद्यात काही ना काही अपवाद, एक्सेप्शन टू द रूल प्रोव्हिजन वगैरे असतात, पण परमेश्वर निर्मित कर्म कायद्यात कोठेही किंचितही अपवाद किंवा पळवाट नसतात. आता मानवनिर्मित कायद्यामध्ये कशा प्रकारे पळवाटा असतात ना, याचं आपण एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही कुठेतरी जॉबला जात आहात आणि तुमच्या ऑफिसचा नियम आहे की वर्षातून तुम्हाला फक्त 20च सुट्ट्या मिळतील. आणि आता तुमच्या 20च्या 20 सुट्ट्या तुम्ही घेऊन त्या संपवलेल्या आहात आणि तरी देखील आता तुम्हाला आणखीन 5 सुट्ट्या हव्या आहेत. आता त्या 5 सुट्ट्या मिळवण्यासाठी तुम्ही एकतर आजारी असलेल्याचं नाटक करू शकता किंवा कोणाचा तरी वशिला लावून तुम्ही त्या सुट्ट्या मिळवू शकता. म्हणजेच काय, मानवनिर्मित कायद्यामध्ये ना कुठे ना कुठेतरी पळवाटा आहे. पण समजा अचानक पृथ्वीने आपल्या फिरण्याची गती बदलली तर या जगामध्ये जे काय चाललंय, जे काय फिजिक्स आहे, जे काय इक्वेशन्स आहेत, यांच्यावरती खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणूनच पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे यांच्या गतीमध्ये कधीही फरक पडत नाही. म्हणजेच काय, निसर्गनिर्मित कायद्यामध्ये कोठेही पळवाट नाही. हा कर्माचा कायदा आहे ना, हा कोणालाही सुटलेला नाही. आता देव देखील जेव्हा या पृथ्वी तलावरती येतो ना, तेव्हा त्याला देखील या कर्म कायद्यानुसारच वागावं लागतं. आणि याचं आपण एक उदाहरण पाहू. राजा दशरथ हे प्रभू श्री रामचंद्रांचे पिता खरे, पण त्यांना देखील या कर्म कायद्यानुसार पुत्रविरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की राजा दशरथ हे माझे वडील असल्यामुळे त्यांना कर्म कायद्यामध्ये थोडी सूट देऊन मी वनवासातून परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू समय पुढे ढकलण्यात यावा किंवा त्यांना 14 वर्षाचे एक्सटेन्शन मिळावे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा निर्गुण निराकार असा भगवंत देखील सगुण रूप धारण करून या पृथ्वी तलावरती येतो ना, तेव्हा त्याला देखील या कर्म कायद्याचे तंतोतंत पालन करावे लागते. म्हणूनच कर्माच्या कायद्यामध्ये कोठेही विलंब नाही, पळवाट नाही, अपवाद नाही किंवा वशिलीबाजी नाहीच नाही. या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा सिद्धांत म्हणजे काय व तो किती अटळ आहे हे समजून घेतलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्म म्हणजे काय आणि कर्माचे जे 3 प्रकार आहेत, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, याच्याबद्दल माहिती घेऊयात. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबची आम्हाला आमचे असे नवनवीन व्हिडिओज अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची मदत होईल.